कलेक्टरच्या ऑफिसच्या पुढे आज खूप लगबग सुरू होती. कलेक्टर ऑफिसचा पूर्ण स्टाफ नवीन कलेक्टर मॅडमच्या स्वागतासाठी तयारी करत होते. बरोबर 11 वाजता कलेक्टर मॅडमची गाडी कलेक्टर ऑफिसच्या समोर आली. सगळा स्टाफ हातात गुलदस्ते घेऊन उभे होते. त्या ऑफिसचे असिस्टंट मोहनराव कलेक्टर मॅडमच्या गाडीचा पटकन जाऊन दरवाजा उघडतात. पांढरी साडी आणि निळे बॉर्डर असलेली साडी घालून, डोळ्यावर नंबरचा चष्मा, हातामध्ये मोबाईल आणि डायरी, हे सगळं घेऊन कलेक्टर मॅडम खूपच सुंदर आणि पॉशमध्ये मॅडम दिसत होती. कलेक्टर मॅडम सगळ्यांना नमस्ते करून त्यांच्याकडून गुलदस्ते घेत होत्या. शेवटच्या ओळीमध्ये ऑफिसमधला स्टाफ मेंबर अर्जुन भोसले उभा होता. अर्जुन खाली मान घालून उभा होता. कलेक्टर मॅडमने सुद्धा त्याच्या हातातला गुलदस्ता घेतला. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं, पण तो मान खाली घालून उभा होता. कलेक्टर मॅडमचे असिस्टंट मोहनराव त्यांना घेऊन त्यांच्या केबिनमध्ये गेले. नंतर सगळे कलेक्टर मॅडम आरती हिच्या पुढे सगळे येऊन लाईनीमध्ये उभे राहिले आणि एक एक करून आपला परिचय मोहनराव यांना देऊ लागले. अर्जुन पण त्याच्यामध्ये होता, पण तो लास्टला उभा राहिला होता. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. आरती मोहनरावांना म्हणाली की सगळ्यांचा परिचय तुम्हीच का देत आहात? त्यांना स्वतःला द्यायला सांगा. अर्जुनने एकदा कलेक्टर मॅडमकडे पाहिलं आणि तो म्हणू लागला की मी अर्जुन भोसले आहे आणि मी ते क्लर्कचं काम करतो, असं म्हणून पटकन केबिनच्या बाहेर निघून गेला. मोहनरावाला अर्जुनचं असं जाणं आवडलं नाही. काही स्टाफ आपापल्या कामाला लागला होता आणि काही तर नव्या कलेक्टर बाबतीत चर्चा करत होते. सगळेच कलेक्टर आरतीच्या दिसण्यावरून, रूपावरून आणि स्वभावामुळे तिच्याकडे आकर्षित झाले होते. अर्जुन त्याच्या टेबलवर शांत बसला होता. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की त्याला कशाचा तरी त्रास होत आहे. तेव्हा तेथे मोहनराव आले आणि म्हणाले की मिस्टर अर्जुन, तुम्ही असे कलेक्टर मॅडमच्या केबिनमधून त्यांची जाण्याची परमिशन नसताना असं अचानक का निघून आला? त्यांना वाईट वाटलं असेल, परंतु अर्जुन काहीच बोलला नव्हता. तो फक्त त्याच्या फाईलकडे पाहत होता. हे पाहून मोहनराव तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी अर्जुन ड्युटीवरच आला नाही. मोहनरावांना फोन करून तब्येत ठीक नाही असं म्हणून कारण दिलं. कलेक्टर मॅडमला आता जॉईन होऊन 1 महिना झाला होता. आता पूर्ण स्टाफ आरतीला माहिती झाला होता आणि पूर्ण स्टाफ पण आता कलेक्टर आरतीचा स्वभाव ओळखू शकले होते. फक्त अर्जुनच होता ज्याला कलेक्टर मॅडमने कधीच बोलवलं नव्हतं किंवा अर्जुन कधी स्वतःहून कलेक्टर मॅडमच्या केबिनमध्ये गेला नव्हता. जेव्हा अर्जुनला गरज असेल तेव्हा तो त्याच्या साथीला असणाऱ्या एका जनाला पाठवून त्याचं काम करून घेत होता, पण तो स्वतःहून कधी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये गेला नाही. कलेक्टर आरती जेव्हा पण ऑफिसमध्ये येत होती तेव्हा ती थोडा वेळ बाहेर थांबून सगळ्या स्टाफला गुड मॉर्निंग म्हणून आतमध्ये जात असायची. तिच्या ह्या सवयीबाबत सगळेच तिची प्रशंसा करत होते. परंतु जेव्हा पण कलेक्टर मॅडम समोर येईल तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहत नव्हता. गेल्या 5-6 दिवसांपासून अर्जुन त्याच्या टेबलवरच दिसत नव्हता. एक दिवस मोहनरावाला बोलवून आरतीने विचारलं की अर्जुन खूप दिवस झाले आले नाहीत. त्यांना काही प्रॉब्लेम आहे का? हां मॅडम, 5-6 दिवसापासून अर्जुनराव आले नाहीत. ते का येत नाही त्याच्या बाबतीत तुम्हाला काही सांगितलं आहे का? त्यांनी का सुट्टी घेतली आहे, काही सांगितलं आहे का? मोहनराव म्हणाले की नाही मॅडम, त्यांनी मला असं काहीच सांगितलेलं नाही आहे. मग हे चुकीचं आहे. त्यांनी एकदा कारण सांगायला पाहिजे होतं. तुम्ही त्या बाबतीत चौकशी करा आणि जसे अर्जुन येतील तसं त्यांना माझ्या केबिनमध्ये पाठवा. कलेक्टर मॅडमच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. अर्जुनला फोन करून सगळं काही सांगितलं. दुसऱ्या दिवशी अर्जुन कलेक्टर आरतीच्या पुढे मान खाली घालून उभा होता. मॅडम रागात अर्जुनला म्हणत होती की मिस्टर अर्जुन, ही सरकारी नोकरी आहे. इथे काही रूल्स असतात. जर तुम्हाला सुट्टी घ्यायची होती तर कायद्याने ॲप्लिकेशन देऊन सुट्टी घ्यायची असते. अशी कधीही सुट्टी घ्यायची नाही. अर्जुन खाली मान घालून कलेक्टर मॅडमचं बोलणं ऐकत होता, पण त्याला रागसुद्धा आला होता. हे ऑफिस आहे, हे तुमचं घर नाही. जेव्हा मनात आलं तेव्हा घराचा दरवाजा लावून आतमध्ये बसला. याच्यापुढे लक्षात ठेवा, नाहीतर मला तुमच्या बाबतीत काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल. अर्जुन त्याच्या रागाला कंट्रोल करू शकला नाही आणि तो म्हणाला की जसं तुमच्याकडे तुमच्या कायद्यानुसार रूल्स रेग्युलेशन्स आहेत, तसं आमच्या स्टाफचे सुद्धा काहीतरी अधिकार आहेत. आमचं नातं फक्त कायदेशी आहे. आम्ही त्या माणसाच्या पर्सनल लाईफशी निगडीत नाही. माझी काही सुट्टी बाकी होती
आणि ती मी सुट्टी यूज केली आणि त्याचा पूर्णपणे हक्क आम्हाला आहे. एवढं बोलून अर्जुन रागाने तिथून निघून गेला. मग कलेक्टर मॅडमनी मोहनरावांना बोलून आरतीने अर्जुन बाबतीत चौकशी केली. मोहनराव म्हणाले की गेल्या 1 वर्षापासून अर्जुनची इथेच पोस्टिंग झाली आहे. जास्त वेळ तो नाराजच असतो. त्याला जास्त दोस्तही नाहीत, पण त्याचे दुश्मनसुद्धा नाहीत. असं वाटत आहे की तो नेहमीच कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहे. कलेक्टर आरतीची प्रशंसा पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू होती. कलेक्टर आरतीच्या परीने सगळी कामं ती व्यवस्थित करत होती. गरिबांना आणि अडचणीला मदतीला ती जात होती. मिस्टर राणे स्टाफमधल्या सगळ्यात सिनियर होते. मिस्टर राणेंच्या टेबलवरून प्रत्येकाची फाईल जात होती आणि त्यातून तो कमिशन पण घेत होता. कलेक्टर आरतीच्या आधी जी कलेक्टर होता तो मिस्टर राणे मिळून कमिशन घेत होते. हळूहळू ही खबर कलेक्टर आरतीला कळू लागली होती. त्यामुळे वेळोवेळी आरती त्याला ऑर्डर सोडत होती. त्यामुळे आता राणेला कलेक्टर आरतीचा राग येऊ लागला होता. एके दिवशी पूर्ण स्टाफसमोर मिस्टर राणे कलेक्टर आरतीच्या बाबतीत अपशब्द वापरत होते आणि हे सगळं अर्जुन खूप वेळ शांतपणे ऐकत होता. परंतु त्याला ते सहन झालं नाही. पहिल्यांदा त्याचं शाब्दिक बोलणं झालं आणि नंतर ते एकमेकांना हाणू मारू लागले. ऑफिसमध्ये हंगामा सुरू झाला. पूर्ण स्टाफ अर्जुनची आणि राणीची भांडणे सोडत होते. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्टीचं वाटत होतं की कलेक्टर आरतीबद्दल बोलल्यावर अर्जुनला एवढा राग का आला. आवाज एवढा झाला होता की कलेक्टर आरती केबिनमधून बाहेर आली. तिला पाहिल्यानंतर सगळे शांत झाले. आरतीने मोहनरावांना केबिनमध्ये बोलावून सविस्तर सगळं विचारलं. तिने अर्जुनला तिच्या केबिनमध्ये पाठवायला सांगितलं. तेव्हा अर्जुन तिच्यासमोर आला. तो खाली मान घालून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर मिस्टर राणेंबद्दल अजून राग दिसत होता. आरती रागात म्हणाली की तुम्ही बाहेर हे काय करत होतात. हे सरकारी ऑफिस आहे. हे तुमचं घर किंवा रस्ता नाही आहे. तुम्हाला अशा प्रकारे भांडणं करणं शोभा देत नाही. अर्जुन खाली मान घालून म्हणाला की तो तुमच्याबद्दल अपशब्द बोलत होता. मी खूप वेळा सहन केलं, पण मला नंतर सहन झालं नाही. कलेक्टर आरती म्हणाले की तो मला अपशब्द बोलत होता. मग तुम्हाला एवढा राग का आला. तो तसा बोलत आहे, त्यामुळे मी त्याच्यावर कारवाई करू शकते. तुम्हाला माझ्या साईटने बोलायचा अधिकार आणि भांडण्याचा अधिकार कोणी दिला. एवढं बोलून सुद्धा अर्जुन मान खाली घालून उभा होता. आरतीला त्याचं गप्प बसलेलं सहन होत नव्हतं. तिने अजून एकदा विचारलं की मी काय विचारत आहे मिस्टर अर्जुन. तुम्हाला ऐकायला येत नाही का. अर्जुन हिम्मत करून कलेक्टर आरतीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला की त्याचे रागाने डोळे लाल झाले होते. हे पाहिल्यावर आरती नर्वस झाली. आपण दोघं वेगळं झालो आहे म्हणून काय झालं. मी आज पण तुझ्याबद्दल कोण अपशब्द बोललेलं मी सहन करणार नाही. एवढं बोलून अर्जुन तिथून निघून गेला. कलेक्टर आरती फक्त गुपचूप अर्जुन जाताना त्याच्याकडे पाहत होती. तिनं पाहिलं की अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तो त्याच्या खिशातून रुमाल काढून त्याचे अश्रू पुसत होता. त्यानंतर पण कलेक्टर आरती आणि अर्जुनमध्ये दुरी निर्माण होती. अर्जुन टायमावर कामावर येत होता आणि तो त्याचं काम झाल्यानंतर वेळेवर तो घरी जात होता. राणेसोबत भांडणं झाल्यापासून आता सगळे नॉर्मल झालं होतं. कलेक्टर आरतीला मंत्रालयातून ऑर्डर आली की 2 दिवसानंतर आरोग्यमंत्री काहीतरी कामानिमित्त येणार आहेत. त्यामुळे त्यांची सगळी व्यवस्था करा. सूचना मिळाल्यापासून कलेक्टर आरती सगळ्यांकडून कामे करून घेऊ लागली. मंत्र्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तिने सगळ्यांना बजावून सांगितलं होतं. ज्या दिवशी मंत्री येणार होते त्या दिवशी सगळा स्टाफ लवकर आला होता, परंतु अर्जुन आला नव्हता. मॅडम आरतीचे डोळे मिस्टर अर्जुनला शोधत होते. खूप वेळा अर्जुन दिसला नाही म्हणून तिने मोहनरावांना बोलवून घेतले आणि अर्जुनविषयी तिने विचारलं. तर मोहनराव म्हणाले की रात्री अर्जुनला जाण्यासाठी वेळ झाला होता. त्यामुळे कुणीतरी मोका पाहून त्याच्या गाडीला उडवलं आणि तो आता खूप सिरियस आहे. एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ICयूमध्ये भरती आहे. हे ऐकल्यावर कलेक्टर आरतीला खूप वाईट वाटलं. तिची अवस्था पाहून मोहनराव पण जरा आश्चर्यचकित झाले. कलेक्टर आरतीने मोहनरावाला एका साईटला बोलावून घेतले आणि म्हणाले की मला आत्ताच्या आता हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे. तुम्ही इथली सगळी जिम्मेदारी पार पाडा. मोहनराव टेन्शनमध्ये तिच्याकडे पाहू लागले. ते म्हणाले की मी आपल्या ऑफिसमधल्या स्टाफला तिकडे पाठवतो. तुमची गरज इथे सध्या इथे गरज आहे. पण आरती म्हणाली की त्याच्यापेक्षासुद्धा हॉस्पिटलला माझं जाणं खूप गरजेचं आहे. असं म्हणून मोहनरावांकडे दुर्लक्ष करत कलेक्टर आरती तिची बॅग घेऊन ड्रायव्हरला सांगून हॉस्पिटलमध्ये जाते. पूर्ण स्टाफ कलेक्टर आरतीकडे थक्क होऊन पाहत राहतात. अचानक हॉस्पिटलमध्ये कलेक्टर आल्यामुळे सगळीकडे हंगामा झाला.
ती एवढी घाईमध्ये होती की तिने लिफ्टकडे सुद्धा पाहिलं नाही. ती पायऱ्या चढून वरती गेली. हॉस्पिटलमध्ये जेवढे पण डॉक्टर होते तेवढे सगळे डॉक्टर कलेक्टर आरतीच्या पाठीमागे येऊ लागले. तिने पळत जाऊन ICUमध्ये अर्जुनला पाहिलं. तेव्हा अर्जुन बेशुद्ध होता. कलेक्टर आरती डोळ्यामध्ये पाणी घेऊन आणून खूप वेळ अर्जुनकडे एकटक पाहत होती. पण आजूबाजूला डॉक्टर होते म्हणून तिने तिच्या भावना कंट्रोल केल्या. तिने डॉक्टरांना विचारलं की अर्जुनला शुद्ध केव्हा येईल. तर ते म्हणाले की 1 तासाने डॉक्टर अर्जुनला शुद्ध येईल. कलेक्टर आरतीने डॉक्टरांना ऑर्डर दिली की कोणत्याही परिस्थितीत अर्जुनला काहीसुद्धा होता कामा नये आणि पैशांची चिंता अजिबात करू नका. तुमच्याकडून जेवढा पण इलाज होईल तेवढा तुम्ही चांगल्या प्रकारे त्याच्यावरती करा. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यानंतर तिने पाहिले की तिच्या मोबाईलवर भरपूर वेळा मिस कॉल आले होते. नंतर तिने फोन लावला. मोहनराव म्हणाले, मॅडम तुम्ही कुठे आहात? मंत्री साहेब येऊन तुमच्यावर नाराज झाले आहेत. आणि तसेच ते रागात निघून गेले. 15 दिवसानंतर अर्जुनला घरी पाठवण्यात आले. अर्जुन आपल्या घरी जाऊन आराम करत होता. तेव्हापासून आरती हॉस्पिटलमध्ये गेली नव्हती. परंतु नेहमी मोहनरावांकडून त्याच्या तब्येतीची विचारणा ती करत होती. मोहनरावाला आरती मॅडम आणि अर्जुन यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यांना समजतच नव्हतं की आरती मॅडम आणि अर्जुनमध्ये असं कोणतं नातं आहे. एका आठवड्याने न राहवता आरती मॅडम अर्जुनच्या घरी निघाली. अर्जुन त्याच्या दिवाणावर आराम करत होता. घराचा दरवाजा फक्त पुढे लोटला होता. त्यामुळे दरवाजा पुढे करून अचानकच आरती आतमध्ये गेली. दरवाजाच्या आवाजाने अर्जुनने तिच्याकडे पाहिलं. समोर कलेक्टर पाहून अर्जुन जरासा दचकला. आरती तिथल्याच खुर्चीवर बसली. तेव्हा अर्जुन म्हणाला की तुम्ही इथं कशामुळे आला आहात? ऑफिसमध्ये आपल्या दोघांच्या बाबतीत वाईट साईड बोलतील. मग हे तुम्हाला राणेसोबत भांडणे करायच्या आधी विचार करायला पाहिजे होता. कारण का त्या दिवसापासून पूर्ण स्टाफ आपल्या दोघांबद्दल चर्चा करत आहे. घरातलं सामान अस्तव्यस्त पडलं होतं म्हणून त्या म्हणाली की घरामध्ये तुम्ही एकटेच राहता का? अर्जुन 1 मिनिट शांत झाला आणि म्हणाला की हो, मी एकटाच राहतो. कलेक्टर मॅडमने अजून एक प्रश्न केला की तुम्ही एकटा का राहता? तुमची बायको आणि मुली कुठे आहेत? या घराचं काय हाल बनवून ठेवलं आहे? इथे कसे राहता तुम्ही? सामान विस्कटायची सवय अजून गेली नाही. अर्जुन मॅडमच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला की जर बायकोसोबत असती तर तिने घर व्यवस्थित ठेवलं असतं. मी लग्न नाही केलं. कलेक्टर म्हणाले की तुम्ही लग्न का नाही केलं? अर्जुन म्हणाला की तू सुद्धा कुठे लग्न केलं आहेस? त्यानंतर दोघे पण शांत बसले. अर्जुन म्हणाला की तुला माझ्या आयुष्यातून काढून सफल तर झालो, परंतु तुला माझ्या मनातून काढू शकलो नाही मी. कलेक्टर आरतीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. हे बोलल्यानंतर तर तिला आणखीनच रडू येऊ लागलं. माझे बाबा माझं दुसरं लग्न करण्यासाठी मला बोलत होते, पण मला माहीत होतं की तू एक ना एक दिवस माघारी नक्की येशील. त्या दोघांच्या पण डोळ्यातून अश्रू येत होते. अर्जुन म्हणाला की आपल्या बालिशपणामुळे आपल्या दोघांमधले किती वर्ष बर्बाद झाली. मला माफ कर आरती, माझ्याकडून चूक झाली. थोडा वेळ आरती शांत बसली आणि मग म्हणाली, तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट मिस्टर राणेने केला होता. मी त्याला सस्पेंड केलं आहे. अर्जुन म्हणाला मग तर माणसे आपल्या दोघांबद्दल खूप काही बोलतील. कलेक्टर आरती म्हणाली की हा विचार जर तुम्ही 5 वर्षापूर्वी केला असता तर आज आपण दोघे एकत्र असतो. अर्जुन तिला म्हणाला की मी जे पण केलं ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं. तुझी स्वप्न मोठी होती आणि मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तुला कलेक्टर व्हायचं होतं, ते मला मान्य होतं, पण बाबालाही मान्य नव्हतं. आणि मी माझ्या वडिलांच्या विरुद्ध बोलू शकत नव्हतो. मी वडिलांच्या विरोधात जाऊन तुझ्याबरोबर लग्न करू शकत नव्हतो. बाबांचा स्वभाव जरा विचित्रच होता. बाबांमुळे आपल्या दोघांच्या आयुष्यात प्रॉब्लेम खूप निर्माण होत होते. बाबाने मला तुला डिवोर्स देण्यासाठी फोर्स केलं होतं. पण आरती म्हणाली की तुम्ही पाठवलेल्या डिवोर्सच्या पेपरवर सही केली नाही. आज माझ्या मेहनतीने आणि माझ्या इच्छाशक्तीने मी आज कलेक्टर झाली आहे आणि मोठ्या पोस्टवर काम करत आहे. आरती बोलता बोलता रडत होती आणि तिचं बोलणं ऐकून अर्जुनलासुद्धा रडू येत होतं. मी तुला समजू शकलो नाही आरती. मी टेन्शनमध्ये येऊन तुला घराच्या बाहेर काढलं होतं. नंतर मला कळालं की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तुम्ही पाठवलेल्या डिवोर्स पेपरवर सह्या नाही केल्यामुळे
मी एका मोठ्या पापापासून मुक्त झालो, असं म्हणून दोघे पण एकमेकांच्या मिठीत पडून रडू लागले. कलेक्टर आरती बाहेर येऊन त्याच्या ड्रायव्हरला आणि बॉडीगार्डला म्हणाली की तुम्ही आता जाऊ शकता. मी सकाळी ऑफिसमध्ये येत आहे. ते दोघे तिच्याकडे आश्चर्याने पाहून तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी कलेक्टर आरती ऑफिसमध्ये जाऊन सगळ्या स्टाफसमोर सांगितलं की मिस्टर अर्जुन हे माझे पती आहेत आणि त्यामुळे कोणी आमच्या नात्याबद्दल गैरसमज करू नका. आमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम्स होते आणि ते प्रॉब्लेम्स क्लिअर झाले आहेत. आम्ही दोघे नवरा बायको आहोत, त्यामुळे आमच्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. आम्ही दोघं नवरा बायकोच्या पवित्र बंधनात आहोत. त्यानंतर कलेक्टर आरती आणि अर्जुन खूप प्रेमाने राहू लागतात. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.